अदरवाईज जो इन्कमचा विषय तो राहणार. भावना राहतील, आपल्या सगळ्यांच्या भावना आहे. माझ्या दारात मी तुम्हाला बोललो, माझ्या आजोबासारखं तो माझं झाड आहे, त्याच्याकडे एकदा तरी बघतो, नशिबान मी नमस्कार करतो, नशिबान तो आमच्या ह्याच्यात आहे, 4 पिढ्या त्यांनी पाहिल्या, अजूनही आम्हाला तो नारळ देतोय. पण त्याचं स्थान फक्त तो नारळाचं झाड म्हणून आमच्या फॅमिलीत नाही. हे भावना आहेत सगळ्यांच्या. बट सायमल्टेनियसली निसर्गाने तुम्हाला प्रोव्हाइड केलेली हे जे सगळे गिफ्ट्स आहेत, त्या गिफ्टचा तुम्ही वापर केला पाहिजे. तर इडेबल ऑइलकडे पुन्हा येतो. माझं असं म्हणणं आहे, जितके पण इडेबल ऑइल आता मार्केटमध्ये आहेत, ते जे पण ब्रँड्स आहेत, दे आर नॉट फिट फॉर ह्युमन बिईंग. तुम्ही त्यांचा वापर करू नका प्लीज. हल्ली एक चांगली गोष्ट मी बघतोय की समाज ऍक्सेप्ट करतोय त्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे येताना. म्हणजे हल्ली सिगरेट पिणारी माणसं खूप कमी झाली. इफ यू ऑब्झर्व, हल्ली डेंजरस रिलीज माझं आयुष्य कमी करतंय. हे चेंजेस आपण घेतले आहेत. वी हॅव ऑलरेडी ऍक्सेप्टेड दोज चेंजेस. तर इडेबल ऑइल आता जे आहे, मला एक तुम्ही सांगा की 20-25 वर्षापूर्वी की 30 वर्षापूर्वी की 40 वर्षापूर्वी कुठलं इडेबल ऑइल भारतामध्ये होतं? आपल्याकडे गाईचं तूप होतं, म्हशीचं तूप होतं, किंवा ते आपलं ती रिंग मध्ये चालायची गाय, कडू तेल वगैरे तेवढं आपण काढायचो. ते पण मला वाटतं क्वचित यूज व्हायचं. त्यावेळेला हे ट्रेस होते, त्यावेळेला बीपी होती, त्यावेळेला शुगर होते. हल्ली मुंबईला 4 माणसामध्ये एकाला शुगर आहे. हे आपण इन्व्हाइट करतोय. हे इन्व्हिटेशन जे आपण आता देतोय, हे बेसिकली आपण जे इंटेक करतोय हेरिडिटी, म्हणजे जे मला पारंपरिक पद्धतीने आलेले आहेत ते. दुसरे मी हे असे इन्व्हाइट करतो जे मी टीव्हीवरचे प्रोडक्ट, तुम्ही बघा, तुम्ही जाताय सुपर मार्केटला तुमच्या मिसेस बरोबर, आणि तुमची मिसेस ती गाडी घेऊन जाते आणि तिला एक इडेबल ऑइल घ्यायचा आहे. तिच्या पुढे 10 ब्रँड आहे. ती विचार करते, ती टीव्हीवर बघितलेला तो ब्रँड पटकन ती उठवते आणि गाडीत टाकते, बरोबर. बट शी डोंट सी द क्वालिटी, शी डोंट सी. तुम्ही जर तिला एक्सप्लेन केलं तर ती कधी हात पण नाही लावणार तिला. मी जे आता तुमच्या पुढे बोलणार आहे, शी वोंट टच इट. कारण तिच्या मुलाबाळांचं, तिच्या हसबंडचं सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. आता माझ्या या स्टडीप्रमाणे आयुर्वेदामध्ये 160 युजेस सांगितले गेले. जो मी प्रोडक्ट तुम्हाला आता सांगतोय, जो तुम्ही त्याच्यातून ड्राईव्ह करू शकता. मला ती मुलगी म्हणाली ना की तुम्ही यंग दिसता, तुमची एजिंग प्रोसेस स्टॉप झालेली आहे, अरेस्ट झालेली आहे. दॅट इज व्हॉट शी वॉज रेफरिंग. आणि हे आय रिअलाइज लेटर ऑन. मग मी स्टडी केलं की आता आपल्याकडची जी प्रेझेंट सिनारिओ कोकोनटची ती काय आहे. तर मला असं समजलं, साऊथला एक 15 ते 20 कंपन्या VCO निर्माण करतायत. VCO म्हणजे व्हर्जिन कोकोनट ऑइल. तो बेसिकली त्याच्या मिल्कमधून रिट्राईव्ह करतायत. पण त्या प्रोसेसमध्ये 2-3 प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही त्याला इडिबल ऑइल म्हणून यूज करत आहात तर त्याला वास येतो. तुम्ही फोडणीला टाकलं की खोबऱ्यासारखा वास येतो. एक विषय. विषय नंबर 2, तो VCO जो व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे त्याला ते हिटिंग करतात. हिटिंग केल्यामुळे त्याचे जे प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ते सगळे बिकॉज ऑफकोर्स जाळून टाकले जातात. मग त्याच्यामध्ये फर्मेंटेशन वे तुम्ही ते VCO निर्माण करू शकता. हे माझे मी 21 भट्ट्या खराब केल्यानंतर 22व्या भट्टीने मला सांगितलं ते तुम्ही करू शकता. आणि ते केल्यानंतर त्याच्यातून मी तूप काढलं बाहेर. बघा, एका कोकोनट मधून मी प्युअर आग न दाखवता, बॉडीच्या तापमानाच्या अंडर ठेवून, सूर्यप्रकाश न दाखवता आम्ही त्याच्यातून तूप रिट्राईव्ह केलं. मग मी सांगतोय ते चांगलं आहे, नीड टू बी एन्डोर्स नो. मग आम्ही ते तूप काय केलं, घेतलं आणि मुंबईला गेलो. आणि इटालिया तुम्हाला माहिती असेल, इट्स अ बिग, त्यांचं मुंबई म्हणजे भारतावर त्यांच्या ब्रांचेस आहेत. 1948 साली एस्टॅब्लिश झालेली, FDA ला अप्रूव्ह आहे.
त्यांच्याकडे हे दिलं, सॅम्पल दिलं, तर त्यांचे ते सायंटिस्ट आले, ते म्हटलं हे काय? तर म्हटलं हे आता तुम्हाला म्हटलं थोडक्यात सांगायचं म्हणजे कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल. तर तुम्ही प्रेस केलाय? म्हटलं प्रेस नाही केलाय, मी मशीन नाही यूज केली आहे, कुठली कम्प्लीट ऑर्गॅनिक आहे, काहीही मशीन यूज केली. मग तुम्ही तूप काढलात कसं काय? हाऊ यू हॅव इट राईट? एक प्रोसेस आहे. मला फक्त एवढं सांगा की याच्यामध्ये काय काय आहे. हे जे मी काय काढले तुमच्या पुढे ठेवले काय काय? तर ते म्हणाले ठीक आहे, 15 दिवस जातील आम्हाला सगळं स्टडी करायला. आणि तो टेस्ट रिपोर्ट मला जेव्हा त्यांनी दिला त्यावेळेला तो सुद्धा मला विचारत होता, ते दोघे तिघे येऊन बसले, मला साहेब कुठे तुम्ही करताय? तर म्हटलं बाबा रत्नागिरीला केलं. आता काय कॅपॅसिटी आहे तुमची? तर म्हटलं बाबा 100 नारळाची पर डे मी काढू शकतो, एवढं एक ते युनिट बनव. मग आम्हाला समजा असं झालं की मार्केटला हे लाख नारळ पर डे हवं आहे की 50,000 नारळ पर डे हवं आहे, पॉसिबल आहे काय? म्हटलं बिलकुल पॉसिबल आहे. पण ती प्रोसेस काय? मी म्हटलं प्रोसेस कशाला तुम्हाला सांगू मी? ती पेटंटला टाकील. पेटंट टाकल्यानंतर म्हटलं बाबा माझ्या रत्नागिरीला काय त्याचा फायदा होतो की नाही तरी बघित पहिला. मी डॉक्टर शिंदे साहेबांकडे ते घेऊन आलो, त्याच्यावर डिस्कशन केलं. व्हेरी यंग आहे, व्हेरी नाईस. ही अंडरस्टूड विदिन अ स्प्लिट ऑफ सेकंड. मला एक चळवळ उभी करूया. मला याच्यात काही मात्राचा बिझनेस काही नाही. आम्ही आर्टिस्ट माणसं, पैशाचं काही येत नाही, आम्हाला काही माहिती नसतं. वी आर आर्टिस्ट पीपल. प्रत्येक घराघरातून ते निर्माण होऊ शकतो, कुठलीही मशीन रिक्वायर्ड नाही. पण निर्माण केल्यानंतर त्याचं मार्केट काय? तर टेस्ट रिपोर्ट सांगतोय 0 कोलेस्ट्रॉल. म्हणजे मला आठवलं ते ॲलोपॅथी डॉक्टर पहिले सांगायचे की तुम्ही नारळाचं तेल यूज करू नका, म्हणजे हार्ट डिसिजेस होतात. ते तो उलट सांगायला लागलं. मग मी काही युरोपमध्ये कॉन्टॅक्ट केले, अमेरिकेत डॉक्टर्स बरोबर रात्री तुम्ही बोलू शकता. त्यांना विचारलं म्हणजे कोण सांगतं? तेवढं आमच्याकडचे डॉक्टर म्हणाले नो 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 इट्स रॉंग, इट्स NCT. म्हटलं टेक्निकली एक्सप्लेन करा, बिकॉज आय एम नॉट अ मेडिकल स्टुडंट, दो आय एम अ मदर अँड फादर ऑफ दॅट प्रोडक्ट. तर म्हणजे इट इज अ मीडियम चेन ट्रायसरीज विच इज बेसिकली डिझॉल्व. म्हटलं बघा असं आहे की आमच्या भारतातलं तेलाचं जे मार्केट आहे, इडिबल ऑइलचं मार्केट आहे, ते मार्केट पर्टिक्युलरली आता ऑलिव्ह ऑइलने टेक ओव्हर केलं. ऑलिव्ह ऑइल आत्ताच आलंय. मी खूप लिबिया, सुदान, सिरिया, टर्की ते खूप फिरलोय आणि मी बघितलं प्रत्येक घराघरामध्ये ते ऑलिव्ह ऑइल काढतात आणि दाराच्या पुढ्यात विकलं जातं. ओरिजिन ऑइल आहे, केमिकली ट्रीटेड नाही आहे. तसंच हे सुद्धा केमिकली ट्रीटेड नाही आहे, मी जे आता म्हणतोय. तर त्याची सगळी मी कॅरेक्टरिस्टिक्स काढली, त्याचे सगळे मी गुणधर्म काढले. अँड आय रिअलाइज व्हॉट आय सेड. म्हणतात ना की जगाच्या पाठीवर, पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात बेस्ट ऑइल कुठलं असेल तर दिस इज द वन. या माध्यमातून शक्य आहे. मी एवढ्यावर थांबलो नाही. मग मी कॉन्फरन्स घेतली काही लोकांची की जे ऑलरेडी इडिबल ऑइलच्या बिझनेसमध्ये आहेत, ते घी विकत आहेत. ते म्हणाले आम्ही त्यातले काही जैन होते, आम्ही जैन लोक इव्हन दूध आणि दुधापासून बनलेले सगळे पदार्थांना सुद्धा नॉनव्हेज मानतो, आम्ही ते घेत नाही. आमच्यासाठी हे मोठं आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला अगदी त्याचं टेक्निकल समजवलं. मी तुम्हाला सांगितलं आयुर्वेदामध्ये त्याचे 160 उपाय आहेत. सगळे आता मी तुम्हाला सांगू शकतो, सगळे उपाय मी माझ्याकडे लिहून आणलेले आहेत. आय हॅव प्रूव्हन माय सेल्फ एव्हरीथिंग ओके. ॲट द एंड ऑफ द डे यू विल आस्क टेस्ट. जेवणाची टेस्ट काय? आता जे तुम्ही खाताय ना साहेब, ते त्यातलंच बनलेलं आहे कम्प्लीट. हे टेस्ट आता तुम्ही ठरवा. आता जे खाल्लं तुम्ही ते 0 कोलेस्ट्रॉल आहे, नारळाच्या दुधाचं ऑब्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये बनलेलं आहे आणि टेस्ट इतकी अप्रतिम वाढवते की त्याला कंपॅरिझनच होत नाही. म्हणजे यू विल नॉट टच एनी अदर इडेबल ऑइल इन युअर लाईफ. आपले जे पारंपरिक पद्धतीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते आपण ठेवूया. सायमल्टेनियसली आपण सगळे एकत्र आहोत. नावं रजिस्टर करून घ्या डॉक्टर शिंदेकडे. आपण एक मेळावा ठेवूया. आंबा, काजू कॅश क्रॉप आहे, तसं याला सुद्धा कॅश क्रॉप करूया. घराघरात करूया. आणि हा इडेबल ऑइल काय आहे त्याचं मी आता तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो.
मुंबईला राहणारी लोक ट्रेसमध्ये असतात. कधी शनिवार येतोय याची वाट बघत असतात. सोमवार झाला रे, मंगळवार, बुधवार, बायका कोरोना घेतलं शनिवारी की ते बाहेर पडतात. ते 5 दिवस जे त्यांचे असतात रुटीनचे, टायर्ड. आपण खूप लकी आहोत. वी आर नॉट इन दॅट स्ट्रक्चर. शुगर, स्ट्रेस, बीपी 5वीला पुजलेला. घरात दुकानात गेलेत, ऑफिसला गेलेत, ते बॉसचं प्रेशर, बँकेत काम करते तर बँकेचं प्रेशर, सगळीकडे प्रेशर. तो बिचारा ट्रेस घेणार, वरून एक फ्लॅट घेणार, ते फ्लॅटचे EMI इतके मोठे, त्याच्या पगाराला ऍडजस्ट करता करता बिचाराला ते सगळे त्याचे निगेटिव्ह. उद्या नसतो आणि काल पण नसतो, असतो ऍक्च्युली आज. त्या आजमध्ये कोण जगत नाही, उद्यामध्ये जगतात. त्याच्यामुळे ट्रेस येतो. कारण तुम्ही उद्याला गेलात तो परत आज होतो. वी इन्व्हाइट लॉट ऑफ ट्रबल्स आवरसेल्फ. पण हे ठीक आहे, आपण वी आर ह्युमन बीइंग. सायमल्टेनियसली जर आपलं इंटेक चांगलं असेल, हेल्दी असेल, इम्युन सिस्टम स्ट्रॉंग होते, हार्ट डिसीजला फाईट करते, कॅन्सरला दूर ठेवते, बीपी बरोबर ठेवते, शुगरला कंट्रोल ठेवते, शुगरला जवळ येत नाही. किती पण हेरिडिटी असो, किती पण दुर्गम आजार असो, यू विल हॅव रिझल्ट फ्रॉम द 5th or 6th. मी सॅम्पलिंग केलं आणि भरपूर लोकांना वाटले. तिकडे हा प्रकार भरपूर चाललाय. जे गेल्या 5-6 महिन्यापासून आपण सगळं करतो. रिझल्ट इतके अप्रतिम आले, तो परत मागायला लागला. आता मागायला लागला म्हटलं तर माझ्याकडे काय प्रोडक्शन कॅपॅसिटी नाही आणि मी त्या दृष्टिकोनातून ते बघितलेलं पण नाही. बघितले माझ्या रत्नागिरीतनं प्रोडक्शन कॅपॅसिटी कशी होईल. आणि रत्नागिरीचं नाव, कारण हा गावठी नारळ आहे, त्याच्यात ते जास्त सत्व आहे. आता मला वाटतं तुमचं थोडंसं तुमच्या आवारात किंवा जिथे तुम्ही नारळाला बघितले त्याच्याकडे बघण्याची थोडी दृष्टी चेंज झाली. नो, इट इज नॉट जस्ट 250 नारळ देतोय, चांगला असेल तर 200 देतोय वार्षिक, किंवा 250 देतोय, 150 देतोय, 2000 रुपये खर्च करायचे तर 3000 रुपये मला देऊ. आता मगाशी विषय झाला ते पाण्याचा सुद्धा. साहेब इथे पाऊस एवढा पडतो, मला आश्चर्य वाटतं. ते थोडंसं आपण चेंजेस आणल्या पाहिजेत आपल्या. एव्हरी फार्मर शुड गो फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे डबक्यात पाणी साठवणं नव्हे किंवा टाकीमध्ये पाणी साठवणं नव्हे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे तुम्ही रिचार्ज करा जमिनीला आणि परत रिट्राईव्ह करा. यू कॅन डू इट. तुम्ही जमिनीखालच्या पाण्याची क्षमता वाढवा. तुम्ही किती पाणी तुमच्या आवारात पडणारं, तुमच्या घरावर पाणी पडणारं पाणी गटारातून तुम्ही समुद्राला पाठवता. यू शुड हॅव दॅट मॅनेजमेंट. तुम्ही हे डॉक्टर शिंदेना कॉन्टॅक्ट करा. तुम्ही तुमची दृष्टी याच्याकडे बघण्यास वळवा. हे जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बेस्ट ऑइल आहे आणि मी एक मोठं नेटवर्क करायचा प्रयत्न करतो जेणेकरून हे सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. प्रत्येक घराघरात ते बनवा आणि हे मार्केटमध्ये घेऊन या. आणि इडेबल ऑइल प्लीज कृपया सगळ्यांना सांगा की ते बंद करा. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये कोकोनट ऑइल किंवा हा एक कोकोनटचं झाड, इट इज नॉट दॅट जस्ट अ ट्री, इट इज अ कल्पवृक्ष. जसं साहेबांनी सांगितलं होतं, ते कल्पवृक्ष आपल्या जगात आपल्या आयुष्यात आहे, पण त्याची महती आपल्याला माहीत नव्हती. ती या अनुषंगाने आपल्यासमोर महती आलेली आहे. आय होप सो. त्याच्यामध्ये तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. त्याच्यामध्ये तुमच्या काय अडचणी असतील तुम्ही विचारा. तुम्ही नारळी केंद्रामध्ये जाऊन तुमचं नाव रजिस्टर करून घ्या की आम्हाला याच्यामध्ये यायचं आहे. मग आपण एक मेळावा घेऊया. त्या मेळाव्यामध्ये, कारण त्याच्यात बाबी आहे, त्या बाबी तुम्ही समजल्या पाहिजेत की ऑइल रिट्राईव्ह कसं करायचं, तूप रिट्राईव्ह कसं करायचं. ते केल्यानंतर मी एक नेटवर्कचा प्रयत्न करतोय, तिकडनं तुम्ही त्यांना सप्लाय द्या. मध्ये अडते कोण नको. म्हणजे शेतकरी बिचारा कमवतोय, ते आरती लोक गाडीत फिरतात असं नको आहे. त्या शेतकऱ्याला विचारायला तो सगळा फायदा मिळून दे. एकशे एक लोक बसलेत आपल्या बरोबर. दे हॅव इन्व्हेस्टेड देअर लाईफ, एंटायर लाईफ इन दिस कोकोनट. दे विल गाईड यू, दे विल हेल्प यू आउट. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्या कृषी भाट्याच्या माध्यमातून